जातं तो एक खेळताना दिसतोय. त्यानंतर आपण जयेश पाटीलला पाहू शकताय. डिफेंड इंडियन्स क्रिकेटचं वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं. इस दोन वंडर बॉय बाबा बर्फानी संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. इस आरकेलाही आपण पाहू शकताय. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. ही विनंती आम्ही तुम्हाला सातत्याने करतोय. एक चांगला मुकाबला आहे. गवळी सर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समोर जॉईन होत आहेत डॉक्टर गवळी सर. खूप खूप धन्यवाद तेजस. इट्स अ लास्टमध्ये येणार नाही, कारण तिसरा सुपर 6 मॅच म्हणता येईल. यानंतर 3 जे संघ पराभूत होणार असतील त्यामध्ये सुद्धा ड्रॉ होईल आणि त्यांना एक संधी मिळणार आहे. खरं तर असा प्रकारचा फॉर्मॅट पहिल्यांदा पाहतोय आपण प्रीमियर लीगमध्ये. कारण सुरुवातीला आपण बघितलं 2 षटकांची मॅच खेळायला मिळाली आणि यानंतर सुपर 6मध्ये जे 3 संघ पराभूत होणार आहेत त्यांनासुद्धा संधी असणार आहे सुपर 4मध्ये पोहोचण्याची, सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची. पहिल्यांदा असं काही फॉर्मॅट आपण पाहतोय प्रीमियर लीगमध्ये. आता मध्ये इतक्या प्रीमियर लीग आपण पाहतोय. कारण मी सातत्याने म्हणतो ना, अल्ताफ जुबाली काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवीन सातत्याने दाखवत आलेत या टेनिस क्रिकेट विश्वजगताला. इस मंचावर उपस्थित आपण पाहू शकताय एक हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटी ॲडव्होकेट मयुरेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर अनेक दिग्गज मान्यवर या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. आमचं मुख्य मंच आपण लाईव्ह स्क्रीनला पाहताय. ॲडव्होकेट मयुरेशजी पाटील साहेब, डॅशिंग पर्सनॅलिटी, हँडसम पर्सनॅलिटी आणि यंग टॅलेंटेड व्यक्तिमत्व ॲडव्होकेट मयुरेशजी पाटील साहेब. येस, लाईव्ह स्क्रीनला आपण पाहतोय. जाऊयात सामन्याच्या दिशेने. राकेश प्रभूला आणलं गेलं आहे षटक क्रमांक 1 डिलिव्हर करण्याकरिता. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे, क्रॉस लाईनने खेळलं गेलं. चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षण झालं. कुठेतरी 4 धावा इथून मात्र रोखल्या गेल्यात. धावसंख्या एकेरी धावेने खातं खुल्लं करून जाऊन पोहोचली आहे 1 या अंकावर. यस, 1 धाव इथे मात्र मिळते. राकेश प्रभूला आणलं गेलं आहे सर. आपण पाहू शकताय गोलंदाजी करण्याकरिता आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन विरुद्ध आयकॉन. विश्वनाथ जाधव ऑल इंडिया आयकॉन, मॅन फ्रॉम धानिव. आणि सुभाष धुमाळ सरांनी त्याला नाव दिलं आहे ना की ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. आणि यस, तोच खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. मॅन फ्रॉम धानिव विश्वनाथ जाधव. गोलंदाजी मागपर गोलंदाज राकेश प्रभू आयकॉन, विपक्षात आयकॉन. आता हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. चेंडूच्या दिशेने ते मात्र चेंडूला खेळला गेलं आहे. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानी करतायत प्रयत्नाला आलं यश. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचाही मनसुबा होता आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्णत्वास नेल्यात. सर काय म्हणा, आतापर्यंत 2 चेंडू संपलेत आणि तब्बल 3 धावा कन्वर्ट झाल्यात. नाही, पण हा जर फटका बघितला आपण तेजस, तर पॉवर प्लेमध्ये अशा पाहिजे फटके खेळले तर रिस्क घेतली जाते. कारण फील्ड रेस्ट्रिक्शन असतं, क्षेत्ररक्षण मर्यादा असतात. त्यामुळे आपण पाहतोय की अगदी इनफिल्डच्या वरून असा प्रकारचा फटका खेळला जातोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यस, विश्वनाथ जाधव पुनश्च एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण पाहू शकताय त्याला. गोलंदाज तयार. हा चेंडू साईडला खेळायचं होतं. सर बघितलं तर आडवा बॅटनी फटका कन्वर्ट करायचा होता. बॅटच्या फेसमध्ये हा चेंडू येऊ शकला नाही आहे. व्हेरिएशन आपण पाहतोय. चेंज प्रत्येक चेंडूमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. तेच बदल या ठिकाणी बघायला थोडंसं बॉडी लँग्वेजला त्याने बघितलं गोलंदाजाने आणि त्या अनुसरून हा चेंडू हाताळला. येस, सातत्याने सर बदल करणं हे खूप गरजेचं आहे. कारण लोक हे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही. म्हणून सातत्याने आपल्यामध्ये एक बदल हा जरूर घडवून आणा. गोलंदाज तयार. चेंडू सुरेख फटका आहे. फटका फसलाय की काय? आणि यस, फटका इथे मात्र फसलाय. आयकॉन विश्वनाथ जाधव बॅक टू दी पवेलियन. सर ते शेवटी मात्र दोघांमध्ये द्वंद्व होतं, त्यामुळे मात्र विजय झाला या ठिकाणी गोलंदाज आपण मात्र राकेश प्रभू आणि विश्वनाथ जाधव मात्र स्वस्तात बाद झालेला आहे. एक बिग ब्लो, मोठा धक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. चांगला खेळाडू आहे. मात्र खेळाडू इथे मात्र बाद झाला आहे, ज्याच्याकडून अशा अपेक्षा टीम बर्फानी बाबा टीमगरसाठी होतं. आणि निश्चित रूपानं तो फलंदाज बाद झाला आहे. आणि एकंदरीत राकेश प्रभूचा विचार करायचा झाला तर या BPL मधली 15वी विकेट आता मात्र त्याच्या नावावर नोंदवली गेली आहे. डेफिनेटली 15वी विकेट्स राकेश प्रभू यांनी आतापर्यंत घेतलेली आहे. बिल्कुल, राकेश प्रभू के हाथों को ऐसे विकेटों का खून लग गया है जैसे जंगल के में शिकार लग जाता है शेर के मुंह को. SK स्पोर्ट्स के कैप्टन, माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन, दोनों को तुरंत ही हमारे VIP डाइस पे आना है. SK स्पोर्ट्स के कैप्टन और माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन, यस, आप दोनों को VIP डाइस पे आना है.
एसके के कैप्टन आ चुके हैं, माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन। यस सुपर सिक्समध्ये तिसरी मॅच आपण पाहतोय, बर्फानी बाबा विरुद्ध आर के फ्रीट अँड एम जे स्पोर्ट्स. ऋतिक गडक या ठिकाणी आलेला आहे. कडक फटके मारण्यामध्ये वाकबगार आहे. याला फक्त हलक्या दिला, खरं फुलटॉस चेंडू होता, कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला नव्हता आणि दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा ऋतिक पूर्ण करतोय. ही 2 धावा अगदी जिद्दाच्या चपळाईने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. आयकॉन खेळाडू, आयकॉन माझी नियुक्ती केली आहे, मला ही आयकॉन गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. मनामध्ये एक ध्यास इथे मात्र किंवा मनामध्ये एखादा निर्णय घेऊन याच गोलंदाज राकेश प्रभू इथे पाहायला मिळतोय. आपल्या भारतातील आत्तापर्यंत 4 चेंडू माफ करा 5 चेंडू फेकले गेलेत आणि धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजे 5 या अंकावर. येस खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी राकेश प्रभूद्वारा बघायला मिळते. राकेश प्रभू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र शेवटच्या क्षणी द्विधा मनस्थिती चेंडू हवेत आहे. सुदैव म्हणता येईल की मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. षटक क्रमांक 1 संपलं गेलंय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोचली गेली आहे. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 6 या अंकावर. बिल्कुल इस वक्त ऑनलाइन हमारे मैन ऑफ द मैच के ट्रॉफी स्पॉन्सर ओम जिम सावतनाका, फिटनेस का एक ही नाम, साईनाथ बजागे, किरोली के मशहूर उद्योगपति मैच का मज़ा ले रहे हैं. बीपीएल में आपका हार्दिक स्वागत है और आपके योगदान के लिए BC4 अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स आपका विशेष धन्यवाद करती. तर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता या ठिकाणी प्राप्त करून दिली. महत्त्वपूर्ण म्हणजे आयकॉन विरुद्ध आयकॉन लढत बघायला मिळाली आणि विश्वनाथ जाधवला त्या ठिकाणी बाद केलं. एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. किफायती गोलंदाजी, फक्त 6 धावा दिल्या. हे 6 धावा इथे मात्र खर्च करून दिल्या गेल्यात आणि निश्चित रूपानं बजागे सरांचंही आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण सर ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ना, अगदी त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडावं इतकी सुंदर ट्रॉफी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच त्यांचाही आम्ही खूप खूप आभारी आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोचलं गेलं आहे, स्थिरावलं गेलं आहे. बघूया दुसरं षटक हाताळण्याकरिता कोणाला आणलं जाईल. ज्यालाही आणाल एकच विनंती करीन की थोडी घाई करा आणि त्वरित त्याला आमंत्रित करा. ट्रॅकवर रनवेवर हा चेंडू डिलिव्हर करण्याकरिता. हेच कोणाला आणलं जाईल. राकेश प्रभूचा उल्लेख करायचा झाला तेवढंही कमी आहे, कारण आयकॉन खेळाडू असताना आयकॉन गोलंदाजी इथे मात्र झाली आहे. टीम RK. यस समय के बारे में कॉपरेट करना है, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. कारण आपल्यासाठी 6 षटकांसाठी कॅल्क्युलेटेड 30 मिनिट्स ही वेळ दिलेली आहे. त्या वेळेत आपण आपली 6 षटके पूर्ण करायची आहेत. चला फास्ट की स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने हे पुकार पोहोचवतो आहे. गेम स्पीडअप करा. पहिलं षटक राकेश प्रभू 6 धावा खर्च करून दिल्या गेल्यात. चांगलं षटक हाताळलं गेलं आहे आणि थोडंसं बर्फानी बाबा टीमगर संघासाठी हे षटक कुठेतरी मात्र महागाचं ठरलं गेलं आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपला आणलं गेलं आहे. दीपवर जिम्मेदारी इथे मात्र सोपवली गेली आहे. तेच आम्ही जरूर पोहोचू. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू आहे क्षेत्ररक्षक दिए तैनात असताना एकच धाव मिळणार आहे, जशी काही मिळणार नाही आहे. कुठेतरी मात्र आपल्या चांगल्या गोलंदाजीचा दीप तेवट ठेवावा लागेल. आता मात्र दीपला आपण पाहू शकता दीपवर जिम्मेदारी सोपवली गेल्यानंतर पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोचती आहे 7 या अंकावर. येस ऋतिक गडक आणि सूरज खेडी खेळपट्टीवर धावसंख्या झालेली आहे 7-7. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपदावर आहे. दीप बारे गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ आहे. शॉर्ट रनअप. याला मात्र अपील केलं जात आहे. पायचीचं जोरदार अपील केलं जाते आणि सूरज केणी याची खेळी संपुष्टात. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळालं सर. अगदी हे अपील एवढं महत्त्वाचं का होतं. खेळाडू तितका ताकदवान होता. सूरज केणे बॅक टू रेड आउट. खूप चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकात सुद्धा बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये राकेश प्रभू याने एक फलंदाज बाद केला आणि या षटकामध्ये सुद्धा पाहतोय यश मिळवून देतोय दीप. अप्रतिम चेंडू अगदी मधल्या एसटीवर पकडलं गेलेलं आहे. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 7. चांगली सुरुवात आहे या ठिकाणी. नाणेफेक जिंकून जो क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे
आर के फ्रीट आणि एम जे स्पोर्ट संघ कॅप्टनने येस करिश म्हात्रे वॉल ऑफ भादवड म्हणून ज्याला येस उल्लेख ज्याचा केला जातो आहे तोच खेळाडू आपल्याला आता मात्र जाताना पाहायला मिळतो आहे. सर असं वाटलं की वंडर बॉयला JPला कुठेतरी मात्र पाठवलं जाईल, कारण सिद्दीक बाबे सर म्हणतात ना की या मैदानाचा अभ्यास त्याला सर्वाधिक आहे आणि येस असं वाटलं की JPला कुठेतरी आता मात्र आणलं जाईल, पण JPला न पाठवता करिश म्हात्रेला धाडलं गेलं. चांगला खेळाडू आहे हाही सुद्धा एक नामांकित खेळाडू करिश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो आहे. नाही तेजस जेव्हा भिवंडी प्रीमियर लीग असते ना संघामध्ये 11 स्टार खेळाडू असतात त्यामुळे पर्याय असतात. कॅप्टन जो असतो ना कॅप्टनकडे चॉईस असते कुठलाही खेळाडू या ठिकाणी फलंदाजी करू शकतो आणि करिश म्हात्रे याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इस कॅप्टनचंही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. याला मात्र डाव्या स्टीवरला चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय तर डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून आलेला आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या होते 8. 2 बाद 8. येस सर म्हणतात ना की ड्रायव्हर नीट असेल तर गाडी नीट चालते आहे, त्याच पद्धतीने जर कॅप्टन नीट असेल ना तर या संघाची गाडी नीट चालते. येस ते चांगले कॅप्टन्स इथे मात्र पाहायला मिळत आहेत. दीपेश माळी तिथे आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आहे. एकच धाव मिळेल, जास्ती काय मिळणार नाही आहे याही चेंडूवर. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोचती आहे. साईबा मोमीन सर पोहोचवतील. 9 या अंकावर धावफलक जाऊन पोचले गेले. तब्बल चेंडू संपलेत आत्तापर्यंत. येस 3 शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी दुसऱ्या षटकातील. यस दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या मात्र आहे ती 2 बाद 9. आपण पाहतोय ही तिसरी सुपर 6 मॅच. एक वेगळा फॉर्मॅट आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी सुपर 6 मध्ये पराभूत झालेल्या संघांना सुद्धा सुपर 4 मध्ये पोहोचण्याची संधी मिळणार आहे. दीप या ठिकाणी आपल्याला डाऊन दी ग्राउंडचा फटका. काय फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. येस चौकार कन्वर्ट झाला आहे आपण पाहू शकताय आणि धावसंख्येला आता कुठेतरी मात्र थोडंसं आता धक्का दिला गेला आहे आणि धावसंख्या पुढे सरसावली गेली आहे. ती म्हणजे चौकाराच्या बढतीनं आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचला आहे. या ऋतिक गडक याचं नाव कडक फटक्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच पद्धतीने फटका खेळलेला आहे. डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलेवा. चेंडू सरळ निघून गेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने आता मात्र धावसंख्येला वेग होती. धावसंख्या झालेली 13. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. ऋतिक गडकडे एक क्षमता आहे. कित्येक स्पर्धेमध्ये ऋतिक गडक याने मोठी फटके केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिलेली आहे. येस आपण लाईव्ह स्क्रीनलाही पाहिलं. याला होता पुन्हा मिस टाईम फटका आहे मात्र झेल होणार नाही आहे. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला सुभाष ठाकरे त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होते. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 13. येस 14 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले गेला आहे. मी म्हटलं सर की दीप आहे ना तर दीपला कुठेतरी मात्र आपल्या चांगल्या गोलंदाजीचा दीप तेवत ठेवावा लागेल आणि येस आता मात्र तोही तेवत ठेवताना पाहायला मिळतोय. गोलंदाज या चेंडू आहे घुटना टेक तमाशा देख खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाला यश आलेलं नाही आहे पण बाईकच्या स्वरूपातली 1 धाव इथे मात्र मिळाली आहे. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचती आहे ती म्हणजे 15 या अंकावर. सर तब्बल 2 षटकं संपलेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 या अंकावर आहे. एक चांगला स्कोर म्हणायला ही हरकत नाही आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर तरी. 15 धावा झालेले आहेत आपण पाहतोय आणि पहिली 2 षटके जी होती ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके होती आणि पॉवर प्लेमध्ये जेव्हा 15 धावा तुम्हाला येत आहेत 7.50च्या सरासरीने एक चांगली धावसंख्या म्हणता येणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 फलंदाज बाद झाले आहेत. याचं मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील जे चेअरपर्सन आहेत BPL भिवंडी प्रीमियर लीग सेशन 3चे. त्याला पाहू शकता आपण. कारण आम्ही म्हणलो ना यंग आणि टॅलेंटेड हँडसम पर्सनॅलिटी ॲडव्होकेट मयुरेशजी पाटील साहेब. तदनंतर आपण बघितलं तर अल्ताफजी बाली साहेब त्यांनाही आपण पाहू शकताय. कारण मी सातत्याने त्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख का करतो ना कारण ते आयोजन खरंच एकदा बघा. या परशुराम टावरे स्टेडियमला या आणि त्यांचं आयोजन सातत्याने बघा. एक काहीतरी वेगळं या टेनिस क्रिकेट विश्व जगताला दाखवणारं व्यक्तिमत्व अल्ताफजी बाली साहेब. आणि एक गोष्ट मी अगदी कालपासून म्हणतो आहे आणि आज पुनश्च एकदा तेच म्हणतो आहे
की अल्ताफजी बाली साहेबांच्या जोही स्टेजवर बोलतो तो तदनंतर दुनिया बोलतो. आणि निश्चित रूपानं पुढं अजून पाहायला मिळते. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम एम जी स्पोर्ट्स आर के फ्री हिट आपणास लास्ट वॉर्निंग असणार आहे. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. षटक क्रमांक 2 संपले आणि धावसंख्या सर 15 या अंकावर आहे. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. टीम मिटिंग आपण कमीत कमी करायची आहेत आणि एक चांगली रणनीती या ठिकाणी. दुसरं षटकसुद्धा आपण हाताळण्याची संधी, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. ऑल इंडिया इकॉन राकेश प्रभू आणि दुसरं षटक राकेश प्रभूच्या हातात सोपवलेलं आहे. एक चांगलं डिसिजन मला वाटतं साठी तेजस. हे सर महत्त्वाचं षटक आहे. पहिलं षटक बघितलं तर फक्त 6 धावा खर्च करून दिल्या गेल्यात या पहिल्या षटकामध्ये. आणि विश्वनाथ जाधव सारख्या ही फलंदाजाला बाद केलं गेलं राकेश प्रभूकडून. आणि तेच महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याकरिता पुनश्च एकदा राकेश प्रभूला जे दिले ना, हा निर्णय कुठेतरी चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. येस, राकेश प्रभू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लॉंग रनअप. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतो. मग काय गोलंदाजी करतोय, कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य देत नाही मोठा फटका खेळण्याचं. पहिलं षटक आपण बघितलं, त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात राकेश प्रभूद्वारा. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 15. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण तिसरा सुपर 6 मॅच आपण पाहतोय. राकेश प्रभू हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. येस, असं वाटलं ना सर की फलंदाजालाही वाटलं की हा वाईट जाऊ शकतोय. पण राकेश प्रभू किती हुशार आणि चाणक्य गोलंदाज आहे ना. लाईन लेंथ किती प्रॉपरली ठेवली आहे या चेंडूवर पाहायला मी इथं. राकेश प्रभू मार्गस्थ होईल. राईट आर्म. पुन्हा सातत्याने प्रयत्न केला जाते ऑन साईडला खेळण्याचा, पण काय मारा बघायला पाहतोय. ते जे अशा प्रकारची गोलंदाजी ना ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा करायचा. कित्येक वेळा बघायचं ऑफ साईडला खास करून पडल्यानंतर ऑफ साईडला जायचे. उजव्याच्या बाहेर जरा चेंडू ठेवायचे चेंडू बघितले आपण यावेळेला सुद्धा. आपण तिन्ही चेंडू जर बघितले आपण अगदी उजव्या थोड्याशा बाहेर निघून गेले होते. थोडासा टर्न आणि बाउन्स सुद्धा बघायला मिळाला. सुपर गोलंदाजी सर ह्या 2 चेंडूवर तरी पाहायला मिळाली. गोलंदाज तयार राकेश प्रभू. पुनश्च एकदा हा चेंडू आहे. या चेंडूवर केला गेलाय प्रहार. चेंडूला पाठवलंय बाउंड्रीच्या दिशेने, पण ती ते आहे. क्षेत्ररक्षक तैनात. पंचांचा इशारा येईल. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन. आणि आता मात्र आलाय मैदानात कोण, तर सिद्धी बाबे जर म्हणतात ना की या मैदानाचा सर्वाधिक अभ्यास असलेला खेळाडू जयेश पाटील. येस, खरं तर हा चेंडू आपण बघितलं कशा प्रकारे बाद झालेला आहे. उजव्याच्या बाहेर जरा चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खेचून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण दुसऱ्या अँगलमधून पाहूया. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. अगदी उजव्याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करेश मात्र याचा अंगलट आलेला आहे आणि मिडविकेटला एक चांगला झेल समाप्त केलेला आहे. आणि काय गोलंदाजी करतोय राकेश प्रभू. आतापर्यंत कुठल्याही प्रकारे धाव या षटकामध्ये न देता महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. गॅसुद्दीन सुद्धा सातत्याने चांगल्या प्रकारच्या टिप्स देतोय. लॉंग ऑफला उभा आहे. चला टीम एम जी स्पोर्ट्स आर के फ्री हिट म्हणून मी सातत्याने विनंती करतोय की गेम थोडं स्पीडअप करा. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे, ती म्हणजे 15 या अंकावर धावफलक जाऊन पोचलं गेलं आहे. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा सर, चारही चेंडू निर्धाव इथे मात्र पाहायला मिळालेत. 3 चेंडू डॉट आणि तदनंतर मात्र झेलबादची विकेट मिळाली आहे. पण वंडर बॉय आलाय आता कुठेतरी मात्र वंडर कामगिरी वंडर बॉयला इथून मात्र करावी लागेल. पण समोर तितका चांगला खेळाडू आयकॉन खेळाडू यस राकेश प्रभू पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. आणि यस जी मुभा असते ना सर एक बाउन्स करण्याची, ती मुभा कुठेतरी मात्र यूज केली गेली आहे राकेश प्रभूकडून. येस, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिलेला आहे. आणि चेंडू जर आपण बघितला पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला होता आणि फलंदाजाच्या अवाक्याबाहेरचा चेंडू होता, म्हणून पंचाने त्याला वाईट घोषित केलं होतं. राकेश प्रभू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. याला फक्त हलक्याचा खेळलेला आहे. चेंडू जाईल थर्ड मॅन सीमा रेषेकडे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमा पार चौकार.
सुमित पाटील डी जे आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुमित साळवी येस डी जे जॉली आणि पाहू शकताय पण सध्या डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये येस सिद्दीक बाबे सरांनी नाव दिले की भिवंडिका मिथुन चक्रवर्ती आणि चांगले डी जे अगदी प्रेक्षक राजाच्या कानापर्यंत आमचा शेवटचा शब्द आणि शब्द पोहोचवत आहे. एक नेक्स्ट क्वालिटी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते डी जे जॉली गोलंदाज सय्यद. हा चेंडू आहे पुन्हा एकदा कॅपेरला गेला. या चेंडूनं एकच धाव मिळते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता धाव थांबवण्यात आली आहे पण पुन्हा एकदा धावेला कुठेतरी प्रारंभ केला गेलाय. धावा पूर्ण केल्या गेल्या 2 धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोचली जाईल ती म्हणजे येस 22 या अंकावर. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 22. आम्ही तुर्तास थांबतोय. तुमच्या समोर जॉईन होतील सिद्दीक बाबे सर. 3 षटकांचा खेळ वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया आपण दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. आज तिसऱ्या पर्वात भिवंडी प्रीमियर लीग BC4 अँड अल्ताफ बाली प्रेझेंट्स भिवंडी प्रीमियर लीग आणि सध्या व्यासपीठावरती या टुर्नामेंटचे चेअरपर्सन ॲडव्होकेट मरुषदा पाटील आपल्या सोबत. Yes, त्यांचं देखील करू आपण हार्दिक हार्दिक स्वागत. देखिए बीपीएल के चेयरपर्सन हैं, उनकी मालूमात के लिए बताता चलूं कि सुपर 6 का ये तीसरा मुकाबला है. जीतने वाली तीनों टीमें कल टॉप 4 सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर जाएंगी. बची हुई जो 3 टीमें हैं उसका इस इनिंग ब्रेक में हम ड्रॉ करने जा रहे हैं. उसमें से एक उस ड्रॉ में चिट्ठी के बलबूते पे आगे बढ़ेंगी. 2 का जो हारने वाली टीम है उनका 6-6 ओवर का मैच रहेगा. उसकी विजेता जो चिट्ठी के बलबूते पे आगे गई है उससे खेलेंगी. उसकी विनिंग टीम जो रहेंगी वो चौथी टीम बन जाएंगी सेमीफाइनल की. एडवोकेट हमारे बीपीएल चेयरपर्सन की मालूमात के लिए ये पहला लीग है जहाँ पर टीमें 8वें दिन तक बनी रहेंगी. आप देखिए 7वें दिन तक यहाँ पर सुपर 6 में कुल मिलाकर 6 टीमें बनी हुई है और शाम देर तक बनी रहेंगी जब तक क्लियर पिक्चर आता नहीं. बैक टू क्रिकेट. इट्स ओवर टू ओमकार. ऑन स्क्रीन सध्या तुम्ही तो चेहरा पाहता. सगळे शेड्यूल कशा प्रकारे ते चेक करत असताना ॲडव्होकेट मयुरेशदा पाटील आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा मित्रपरिवार आपल्या मित्रांवरती विशेष प्रेम करणं ही ओळख आहे विलासराव पाटील साहेब आणि त्यांच्या परिवाराची. राऊंड विकेट. पहिलाच बॉल अतिशय सुंदर आहे का नाही अंपायरने देखील तेच सांगितलं. व्हाईट बॉल जो आपल्यासमोर क्वेश्चन होता त्याचं आन्सर्स फार लवकर आलं. अंपायरच्या भूमिकेत आज तुम्ही पाहता अभय पाटोळे सरत आणि त्यांच्या सोबतीनं बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळलेत लॉंग ऑफला. मिड ऑफच्या समोरून बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं या फिल्डरकडनं आणि एक सिंगल त्या ठिकाणी अजून ॲड केली जाईल. देखिए ओमकार, आपको लगता नहीं कि विश्वनाथ यादव थोड़ा सस्ते में आउट हो गए? वहीं से प्रेशर बिल्डअप हुआ है. अब तक आरके फ्रीट और एमजे स्पोर्ट्स के गेंदबाजों ने बर्फानी बाबा जो अनडिफेटेबल था उसके बल्लेबाजों को बांधे रखा है. अगदी बरोबर. बॉलिंग सध्या फार चांगली होती आहे. योगेश इंद्रेकर सर स्क्वेअर लेगला साथ देत असताना धाव फलकावरती धावा 24 ला विकेट गेलेत. मैदानावरती 3 करंट रन रेट 7.58 आणि मैदानावरती बर्फानी बाबा टेमघर आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन सामना तुम्ही मैदानावरती पाहता. आरके स्पोर्ट्स अँड एमजे स्पोर्ट्स. आरके फ्रीट ओव्हर द विकेट उजवा हाताच्या फलंदाजासाठी अतिशय सुंदर फटका जयेश पाटीलच्या बॅटमधून कॉपी बुक स्टाईल
क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक्स्ट्रा कव्हरला गवताच्या गालीच्या वरती गुदगुल्या करत बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल तिकडे मिळतीये. शिवाज द ग्लोरियस अगदी गॅलरीच्या समोर हा बॉल फील्ड करण्यात आला आणि एका सिंगल नंतर धाव फलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 25. जयेश पाटील कसा फलंदाज आहे, त्याच्या बॅटमध्ये क्रिकेटचे पुस्तकी फटके आहेत. त्याच्या बॅटमध्ये मस्त 360 स्टाईल फटके येतात. इथे फटका फार उंच गेला आहे आणि लांब देखील जाईल आणि फटका आलाय फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून आणि बॉल फाईन लेगला सीमारेषा बाहेर. BPL सिक्सर. का स्वीप स्ट्रोक ऋतिक गड़क के बल्ले से कड़क शॉट, और ऋतिक का ये शॉट अगर किसी बुटीक के कलेक्शन की तरफ ले जाया जाए तो ये शॉट उस कलेक्शन से बेहतर रहेगा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती षटकार आलाय गोलंदाज दीपच्या विरुद्ध. यावेळी यॉर्करनं केली आहे वापसी. हँड कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर. जयेश पाटील आहे डेंजर एंडला आणि आजच्या पतीचा चीत आहे. फिटनेस काय ना जयेश पाटीलकडे पाहिल्यानंतर लगेचच कळतं. आज क्रिकेटरचे बॉडी लँग्वेज तुमच्याकडे असायला हवं. टीमची टोटल 2 ने फ्लॅग होती आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता. स्कोर जाऊन पोहोचला 31 होत्या आणि त्यामध्ये आता 2 ॲड झालेत 33. अजून एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. थ्रो अतिशय चांगला आला राकेश प्रभूकडनं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. स्कोर पोहोचला 35. 35ला 3 गडी बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे. बिल्कुल इस ओवर में काफ़ी महंगे साबित हो रहे हैं टीम के कैप्टन दीप बैरिया. महागड षटक मैदानावरती येत आहे. अंतिम बॉल बाकी आहे. सेकंड स्पेलमधला दीपच्या 21 त्यानं खर्च केले. एक विकेट त्यानं काढली आहे. शेवटचा बॉल. समोर फलंदाज आहे ऋतिक. फटका चांगला आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. ट्रॅप सेट होता आणि तिकडनं विकेट डीपनं काढली आहे ऋतिकची आणि फायनली शेवट गोड केला ऋतिकनं आपल्या स्पेलचा. 2 षटकं त्यानं हाताळली. एकही निर्धाव नाही. 21 खर्च केला. विकेट घेतला 2 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35ला 4 गडी बाद. फलंदाजी करतीये मैदानावरती टीम बर्फानी बाबा. देखिए अभी भी वो टोटल नहीं है जो देखना चाह रहा था कप्तान ने. ये देखिए किस तरह से विकेट गिरा और वाकई में ये जो दीप बैरिया का स्पेल था, हालांकि कहा जाता है कहीं दीप जले कहीं दिल, लेकिन यहाँ कभी दीप जले कभी दिल. संपली आहेत मैदानावरती. आपण पाहता 4 आणि धावा धावफलकावरती एक चांगला स्टेजला आहे कारण अजूनही मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानावरती आहेत. जयेश पाटील फलंदाजी करतोय त्यामुळेच अशा अपेक्षा फार मोठ्या आहेत JPच्या बॅटमधनं. आणि जवळजवळ आपण पाहिलं ना 3 विकेट्स गेल्यानंतर जयेश पाटील मैदानावरती आला. आज JPला देखील सांगावं लागेल हौसला की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार चाहे चाह जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रख. जयेश पाटील ऑन स्ट्राईक. 3 बॉल 7 रन त्यांनी केलेत आणि त्यांच्या सोबतीनं जोडला गेला मधल्या फळीमध्ये मिडल ऑर्डरला दर्शन पाटील आणि गोलंदाजीसाठी मयूर केनेला इन्व्हाइट करण्यात आला. ओव्हर नंबर 5. 5वं षटक मैदानावरती सुरू होत आहे. चार षटकांच्या अखेरीस 35 धावा. भिवंडी प्रीमियर लीगचा 7वा दिवस तुम्ही एन्जॉय करताय. लीग स्टेजला क्रिकेट सातत्यानं आणि पहिली अशी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय रायगड ठाणे पालघर या पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील की जिथे लीग स्टेजला
सुपर सिक्सच्या मॅचेसमध्ये जरी तुम्हाला पराभव आला तरी देखील 3 टीमला आपण कॉलबॅक राऊंडमध्ये इन्व्हाइट करतोय. त्यातून एक टीम ड्रॉच्या आधारावरती नशीब ज्या टीमला साथ देईल, चिठ्ठी ज्या टीमची निघेल ती टीम पुढे फ्लाय करेल आणि 2 टीममध्ये एक 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे होप्स आहेत ना इथे भरपूर आहेत, कारण इथे स्वप्न मोठी आहेत, तर जिद्द मोठी घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. कारण तुम्ही आलात भिवंडीच्या परशुराम टावर स्टेडियमवरती, जिथे क्रिकेटचा संघर्ष आज तुम्ही एन्जॉय करताय. BC4 आणि अल्ताफ शेख बाली प्रेझेंट्स भिवंडी प्रीमियर लीग चेअरपर्सन मयूरदादा आपल्या सोबत असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती 35. लेफ्ट आर्म बॉलर मयूर, पहिलाच बॉल, विकेट मिळेल का? जयेश पाटीलची कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. जयेश पाटीलचा किती महागडा पडेल ते मैदानावरती येणारी वेळ सांगेल. 4 या आकड्यावरती आपण पाहिलं मार्टिन गुप्टिलचा झेल सुटला, त्यानं त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक मोठं टोटल लावलं. तिसारा परेराला कसं विसरून चालेल. हिटमॅन रोहित शर्मा एकाच इनिंगमध्ये 264 धावा, 4 या आकड्यावरती कॅच ड्रॉप झाला. नंतर कॅचेस विन द मॅचेस, पकडोगे झेल तो जीतोगे आप ये खेल. देखिए ये भी कह सकते हैं कि अगर जीतना है मैच तो पकड़ने होंगे कैच. आपकी बात ही अलग है. 36 धावा, सिंगलनं आता धावफलक किती पुढे जाईल त्याकडे लक्ष आपलं लागलं. दर्शन ऑन स्ट्राईक, मयूर समोर, फिंगर रोल केले, अपील झालं, इम्पॅक्ट आउटसाइड डे ऑफ, तेच अंपायर सांगत असताना योगेश इंद्रेकर आणि इशारा आलाय लेग बाइट्स. कमाल की बॉलिंग कर रहे हैं मयूर के ने. हालांकि जयेश पाटिल का कैच भी छूटा हुआ था. आज मौसम भी बहुत सुहाना है. हर कोई BPL सीज़न 3 का इसलिए दीवाना है कि मौसम बहुत सुहाना, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं परशुराम टावर स्टेडियम में. मयूर केणे तयार, कॉमेंट्री बॉक्स एंड, लिफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. जयेशसाठी अप्रतिम बॉल होता, बट थोडासा रिटर्न क्रीजच्या बाहेर, आणि त्यामुळे अंपायरनं पाहिलं की या वाईट बॉलला पुन्हा टाकावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नाव भावेसर आपण पाहिलं, तो आयडल शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आज अ बॉलर तुमच्यासमोर नेहमीच असायला हवा. 912 षटकं विश्वविजेती टीम वेस्ट इंडिजसाठी त्यांनी टाकली, आणि 5472 बॉल टाकताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीही त्यांना व्हाईट बॉल टाकला नव्हता. 1983ला भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव निकन्स फास्ट बॉलर असून देखील त्याच्या कारकिर्दीमध्ये कधी त्यानं नो बॉल टाकला नव्हता. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आयडल्स तुमच्यासमोर असायला हवे. व्हाईट बॉल नंतर मयूर केणे जयेशसाठी पुन्हा एकदा स्लोवर 1, आणि यावेळी जयेशच्या बॅटमधनं स्वीप शॉट आणि स्कोअर ऑफ दी विकेट इन फ्रंट ऑफ दी मिड विकेट बॉल, सीमा रेषा बाहेर चाललाय 4 धावेसाठी. देखिए आपने जो एनालाइज किया वो नो बॉल का है, ओवर स्टेपिंग नो बॉल. दुनिया में 5 गेंदबाज ऐसे थे जिन्होंने अपने करियर में कभी नो बॉल नहीं किया. 431 विकेट कपिल देव का, 434 विकेट कभी नो बॉल नहीं किया. 387 विकेट इयन बॉथम कभी ओवर स्टेपिंग टेस्ट में नहीं किया. उसके बाद नंबर आता है इमरान खान का 362 विकेट, कभी नो बॉल नहीं किया. उसके बाद डेनिस लिली 355 विकेट, कभी नो बॉल नहीं किया. और उसके बाद लांस गिब्स 309 विकेट, कभी नो बॉल नहीं किया. इधर लिस्ट कभी खत्म ही नहीं होगी. म्हणून तर म्हटलं जातं ना, सिद्दीक भावे शिवाय भिवंडीचे क्रिकेट आहे ना इनकम्प्लीट. हॅट्स ऑफ टू यू बॉस. पुन्हा एकदा JP आपला सिग्नेचर शॉट खेळायला ट्राय करत होते. तिकडनं JPला ना चॅलेंज करतोय की तू स्वीप मार, मी देखील तिकडेच टाकतोय. स्लोवर 1 मात्र येत आहेत, त्याच्यामुळे JPला मिडलिंग करता येत नाहीये. एक चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक सिंगल ॲड झाली आहे. दर्शन स्ट्रायकर इनला पोहोचला आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहिलेत त्या म्हणजेच जयेश पाटीलच्या बॅटमधनं आतापर्यंत वैयक्तिक तुम्ही रन्स या ठिकाणी पाहताय. चांगल्या प्रकारे तो टीमला योगदान देत असताना 6 बॉल 13, आणि दर्शन मात्र अजूनही खातं खोललं नाहीये. और भिवंडी क्रिकेट में पायनियर के ऋषि पटेल ने 25 साल में ओवर स्टेपिंग नो बॉल नहीं किया, बीमर बहुत किए. शफल झाले आणि उडवायचं होता लॉंग लेगच्या डोक्यावरनं फ्लिक करत असताना. दर्शन पाटील म्हटलं की एक वेगळ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं. लेग बाईचा इशारा, एक सिंगल ॲड केली जाईल. टीमच्या टोटलमध्ये धावफलक 1ने पुढे सरकेल. स्कोर जाऊन फ्लाय झालाय 44 धावा. कि ऋषि पटेल तेज गेंदबाज थे, लेकिन योगेश जादूगर स्पिन गेंदबाज BCC के योगेश ने भी कभी नो बॉल नहीं किया. शेवटचा बॉल मयूर केणेचा 5व्या षटकातील, पुन्हा टाकावा लागेल. रिटर्न किटच्या फार फार बाहेर होता. व्हाईट बॉल. काफ़ी मदद कर रहे हैं वाइट गेंदों से मयूर के ने. लंबा ओवर चलता हुआ
इसे तनाव ओवर कहते हैं हम। एक्स्ट्रा रन धावफलक पुढे जात्या मदत होती या बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण व्हाईट बॉल ना त्या कॅन्सर सारखा आहे जो तुम्हाला मरू देत नाही आणि जगण्याची गॅरंटी देखील देत नाही. त्यामुळे सर आपण इतकी मोठी उदाहरणं दिली, बट आयडल शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुमचे ते असायला हवे. फिनिश कसं करेल मयूर त्याकडे लक्ष होतं. अपील झाला, यस फलंदाज बाद. जयेश पाटीलची विकेट मिळतीये मयूर केनेला. राकेश प्रभूनं टिपला झेल आणि त्यानंतर सेलिब्रेशन सुरू झालं आणि मोठा धक्का या ठिकाणी लागलाय बर्फानी बाबा टीमला आणि धावफलकावरती धावा. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 45 5 गडी बाद. अर्धा संघ मैदानातून बाहेर. देखिए जयेश पाटिल ने आउट होने से पहले 2 चौके ज़रूर लगाए, अंदर लगी थी, क्या कैच पकड़ा है. आज लग रहा है कि भिवंडी के खिलाड़ी और बीपीएल में जो खेलने वाली टीमें हैं उनको चाय में तो नहीं लेकिन ख्वाब में ज़रूर राकेश प्रभु नज़र आएंगे. रोमांटिक मोड में जिंदगी बहुत हसी ना, कभी हंसाती है तो कभी रुलाती है, लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सर झुकाती है. शेवटचं षटक मैदानावरती सुरू होईल. कमीत कमी इथनं 10 पेक्षा जास्त धावा कशा येतील तो प्रयत्न मैदानावरती क्या केला बात जाईल. है, ओमकार आजकल बहुत ज़बरदस्त आप शायरी भी कर रहे हैं, बहुत अच्छी कमेंट्री भी कर रहे हैं. अदाओं नाज से पहले उन्हें सताऊं मैं, जो रूठ जाए तो पैरों उन्हें मनाऊं मैं. और वो कह रहे हैं मुझे एक गज़ल सुनाने, जो खुद गज़ल हो उसे क्या गज़ल सुनाऊं मैं. जैसे की आप 45 5 गडी बाद 45 पहिलाच बॉल स्विच हिट खेळायचं होतं आणि क्लीन बोल्ड फलंदाज बाद. देखिए हमारे मैच रेफरी का कहना है कि रेलिंग के पास से सबको हट जाना है. रेलिंग पे हाथ ना रखे, हाथ किसके कांधे पे रख दे तो उसको सहारा मिलता है, लेकिन रेलिंग पे हाथ रखेंगे तो उसका सहारा हट जाएगा. अतिशय चांगली टीम मैदानावरती तुम्ही पाहता. राकेश प्रभू, दुसऱ्या बाजूला दीपेश माळी, विकी सारखा एक डावखोर त्याचा खेळाडू या टीमकडे. सध्या चर्चा त्यांच्यामध्ये सुरू आहे. न्यू बॅटर मैदानावरती पोहोचला. बाळा तरे इन ॲक्शन आणि संघ अडचणीत पाहिजे. अडचणीतून टीमला बाहेर काढलं जाईल का. बाळा तरेला देखील मैदानावरती गेल्यानंतर एक गोष्ट तर अगदी ठणकावून सांगावी लागेल. दिनेश चौधरी फार्म टीम बर्फानी बाबाला, कारण जवळजवळ अर्ध्यापेक्षा टीम मैदानातून बाहेर झाली आहे. आज बादलों ने फिर साजिश की, जहां हमारा घर था वहीं पर बारिश की. अगर फलक को जीद है बिजलियां गिराने की, तो बर्फानी बाबा टेमगुर को जीद है वहां पर आशियाना बनाने की. आणि आज ते जर गोष्ट तुम्हाला सिद्ध करायची आहे तर तुम्हाला लक फॅक्टरवरती बिलीव्ह करून चालणार नाही. डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह ओनली हार्ड वर्क. ती मेहनत मैदानावरती करायची आहे. बाळा तरे आणि त्याच्या सोबतीनं दर्शन पाटीलला. राज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावी फटका समोर व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला. पहिल्या टप्प्यावरती बॉल अडवला गेला. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, थ्रो आपण पाहिला रॉंग एंडला आला आणि 2 धावा अगदी सहजच पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे 47. 47 धावा. 47 धावा धावफलकावर. चांगली बॉलिंग आतापर्यंत राज पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. डेट ओव्हरमध्ये तो गोलंदाजीसाठी आलाय. स्विचिटचा फटका खेळायचा होता. यावेळी देखील बीट केला राकेश प्रभू यष्टीरक्षकांच्या भूमिकेत. बॅकअप नव्हतं त्यामुळे जाऊ दिलं आणि फार वेगानं ही चिकी रिस्की सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज दर्शन. क्या गेंद थी, क्या गेंद थी, राज की क्या गेंद थी. वाकई में इस ओवर में गेंदबाजी कह रहे हैं तो हमें कहना होगा वाह ताज नहीं वाह राज. 48 धावा. चांगली बॉलिंग राज ने के लिए. जीत का सरताज अगर आपको बनना है तो आपको ऐसी मेहनत करनी ही होगी, बिकॉज सक्सेस का एक डेफिनेशन है ना सिद्दीक भावे सर. सक्सेस इज जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट हार्ड वर्क,
यू गॉट अ सक्सेस. अंतिम बॉल बाकी आहे त्या षटकातील अजूनही 3. टार्गेट किती सेट केलं जाईल त्याकडे लक्ष प्रत्येकाच लागलंय. फायटिंग टोटल तर नक्की सेट झालाय, बट 6 षटकांची मॅच, कमीत कमी 55-56च्या पुढे जाण्याचं मानस या ठिकाणी असेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती राज, समोर फलंदाज अनिकेत. शफल झाले, जागा बनवली, इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. चॅलेंज स्पोर्टच्या गॅलरीच्या वरतून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत BPL 6. शायद बल्लेबाज अगर ये कहता होगा बचना हो गेंदबाजो. लो अनिकेत आ गया. पहिल्याच बॉलवरती अनिकेतनं षटकार मैदानावरती ठोकलाय. टीमची टोटल 54 आणि 54 धावा धावफलकावरती लागले. अजूनही अंतिम बॉल मैदानावरती बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा फुल टॉस. संधी होती, सोनं करता आलं नाही आणि एक सिंगल पूर्ण स्ट्राईक त्या ठिकाणी हवी आहे आणि ती मात्र मिळणार नाही. कारण तुम्ही भिवंडी क्रिकेटमध्ये खेळता, इथे BC4 असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, नियमावली आहे. दोन्ही बाजूनं तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करावं लागतं आणि एका सिंगल नंतर धावफलक पुढे पोहोचलाय. 55 धावा, 6 गडी बाद आणि अंतिम बॉल पहिल्या सत्रातील मैदानावरती बाकी आहे. सध्या पूर्वार्ध तुम्ही पाहता, यानंतर उत्तरार्ध सेकंड इनिंग मैदानावरती सुरू होईल. टार्गेट काय सेट केलं जाईल तो प्रश्न अजूनही आपल्या समोर बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती भरपूर साऱ्या आशा अपेक्षा. कधी वाटतं अपेक्षांनी भरलेलं अफाट सागर म्हणजे आयुष्य, कधी वाटतं आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणारी नदी म्हणजे जीवन, आणि कधी वाटतं जीवन म्हणजे खेळून पावसाचा आणि शर्यत सुख दुःखाची. ती शर्यत मैदानावरती सुरू आहे क्रिकेटची. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. यू मिस, आय विल हिट डेफिनेटली. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतंग. 7 गडी बाद, 55 धावा आणि टार्गेट सेट झालाय 6 षटकं आणि 56 धावा मैदानावरती पार करायच्यात. 6 षटकांमध्ये 56 धावा बनणार का हा प्रश्न मैदानावरती आहे. बट समोर आपण पाहिलं तर फलंदाजी फार सुंदर, गोलंदाजी देखील तितकीच चांगली. धन्यवाद ओमकार. ये जो मुकाबला चल रहा है RK फ्रीट और बर्फानी बाबा, इन दोनों के कैप्टन को भी तुरंत हमारे VIP डाइस पे आना है. दोनों कैप्टन, बर्फानी बाबा के कैप्टन और RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट्स के कैप्टन. MJ स्पोर्ट्स के कैप्टन, RK फ्रीट, SK इंटरप्राइजेस के कैप्टन, मायरा स्पोर्ट्स के कैप्टन, RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट्स के कैप्टन. आइए दीपक, आइए, मिलेगा तो मिठाई ही मिलेंगी. मायरा स्पोर्ट्स के कैप्टन, आइए इस BPL के यंगेस्ट चेयरमैन एडवोकेट, उसका कल सुबह 9 बजे का मैच रहेगा, जिसकी चिट्ठी उठेगी ना, ठीक है, और जो बचेगा उनका भी मैच रहेगा. यस, जिसकी चिट्ठी आएंगी सुबह 9 बजे उसका मैच रहेगा, और बची भी जो 2 लूजर टीमें उनका मैच अभी होगा. नाम क्या आया है? ये मैच जो हारेगा यस, क्या बात है. हमारा और इसके का मैच है अभी. अब अगला हम टॉस करने जा रहे हैं. अरे पहले चिट्ठी जिसकी आगे जो टीम बनी है
कल सुबह में 9 बजे जो मैच है, ये देखिए, इस मैच की हारने वाली टीम, इस मैच की हारने वाली टीम को आगे गई है। कल 9 बजे उनका मैच है। आज जो मैच है अभी एसके और मायरा का, उसकी विजेता से कल सुबह 9 बजे खेलना है। और दोनों टीम के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। मायरा स्पोर्ट्स के कैप्टन और एसके के कैप्टन चलते हैं अगले टॉस की तरफ। आइए, हमारे चेयरमैन के दोनों करीबी दोस्त इस वक्त टॉस बॉक्स अनंता ठाकरे में जुड़ने जा रहे हैं। मंथन सालवी साहब और आमिर शेख। मुकाबला होने जा रहा है। माहिरा स्पोर्ट बनाम एसके एंटरप्राइजेस शुमाइल सूसे जुड़ चुके हैं। वेलकम। गोयनकर रेशमा महकर जुड़ चुकी है। आइए, मैं आमिर शेख साहब आपको भी आना है और मंथन सालवी साहब आपको भी आना है। वेलकम। मयूरेश एडवोकेट के करीबी दोस्त हैं, दोनों हमसे जुड़ चुके हैं। माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए। माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन, मैच रेफरी अजीम हमदुल्ले भी जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत है। वेलकम अमीदुज्जमा, स्वागत है आपका। अ वेरी वार्म वेलकम बोथ द कैप्टन्स। हमारे मेहमानों का भी तहे दिल से शुक्रिया। हमारे साथ जुड़ चुके हैं अजीम अब्दुल्ले जी, जो मैच रेफरी है। फिलहाल हम खड़े हैं मिस्टर अनंता ठाकरे टॉस बॉक्स में, दोनों ही टीम के कैप्टन्स और हमारे स्पेशल गेस्ट। मैं आप सभी को टॉस कॉइन दिखाना चाहती हूँ। सो कॉइन के एक साइड पर आप देख सकते हो BC4 BPL सीजन 3 और कॉइन के दूसरे साइड पर है BC4। सर प्लीज डू दी ऑनर। कॉल कौन सी टीम का होगा? माहिरा स्पोर्ट्स। BC4 is the call from Mahira Sports. Let's see what it is. It's BPL. आइए, ये मंथन साहब आपके हाथों से हम रोलेक्स मेडिकेयर की ये बैग दे रहे हैं। फाद दलवी और मनसब मुल्ला की देन, दवाओं का वाहिद मरकज़। बहुत शुक्रिया हमसे जुड़ने के लिए आमिर एंड मंथन जी। थैंक यू सो मच। तो सिर्फ डिसीजन ले लेते हैं। टॉस जीता है, क्या करेंगे? एसके ने, यस, एसके ने टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। यस, इट्स ओवर टू कमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी भावे, त्याचबरोबर रेश्मा मयेकर। मॅच सुरुवात होणार आहे। छप्पन धावांचं लक्ष आणि काय फटका खेळलेला आहे सागर पाटीलने। डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार, शानदार, बहादर आणि जानदार षटकार। येस, 56 धावांचा 156, तगडा वन आणि तगडा स्ट्रोक। आल्या आल्या सुरुवात दमदार, ठोकलाय षटकार। पहिल्या चेंडू जेव्हा षटकार ठोकला जातो ना तेजस, तेव्हा फलंदाज असतं त्याचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो। येस, याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे। बघितलं, एक चांगला चेंडू आहे, अगदी हलक्या हाताने खेळलं, स्ट्रेट टू मिड ऑफ, आणि त्यावर सागर एक धाव पूर्ण करतो। एक चांगली रणनीती आहे। मोठा फटका लागल्यानंतर चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय। 7 धावा झालेल्या आहेत, 7। बर्फानी बाबा विरुद्ध RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स, दोन संघामधील मॅच आपण पाहतोय। थर्ड सुपर 6 मॅच। अख्तर याला मात्र तितकं टायमिंग साधता आल्याने चेंडू सरळ जाते तो मिड ऑफला, आणि त्यावर मात्र कुमार गुंड एक धाव पूर्ण करते, आपलं खातं उघडतोय। धावसंख्या झालेले 8। एक चांगली सुरुवात आहे। 56 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुपर 4 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल, सुपर 4 साठी लढत आहे। सुपर 6 ची तिसरी मॅच आपण पाहतोय। अख्तर शेख
यावर मात्र अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जाते पायचीचं, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि इशारा करतायत लेग बाय. येस धावसंख्या सर चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन माफ करा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या अंकावर धावफलक जाऊन पोचले गेलाय. चांगली सर बॅटिंग अगदी पहिल्या चेंडूपासून करायला सुरुवात केली आहे. येस अख्तर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावर मात्र फॉलो थ्रो मध्ये सहज सोपा सुंदर झेल, खूप चांगला झेल घेतोय, सोपा झेल होता आणि फॉलो थ्रो मध्ये घेतोय आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला अख्तर मिळवून देतोय. हे पाहू शकता रिप्ले मध्ये आपण. यस खरं तर खेळायचं होतं मेडॉपला आणि चांगला झेल त्या ठिकाणी अख्तर घेतोय. दुसऱ्या अँगलमधून सुद्धा पाहू शकता आपण. आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती, कारण कुमार गुण त्याच्याकडे क्षमता होती मोठे फटके खेळण्याची आणि एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देतोय अख्तर. येस चांगली गोलंदाजी सर होताना पाहायला मिळते, पण थोडीशी निराशा कुठेतरी मात्र वाटत असेल टीम MJ स्पोर्ट्स सारखे फ्री हिट संघाला, कारण कुमार गुणसारखा फलंदाज बाद होतोय. एक चांगला खेळाडू होता, मोठे फटके कन्वर्ट करण्याकरिता ज्याची क्षमता होती तो खेळाडू कुठेतरी बाद होतोय. पण सर सागर अजूनही आहे. सागरचा विचार जर करायचा झाला ना तर आपण पाहू शकताय सागरनी मात्र जी अटॅकिंग बॅटिंग अगदी पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली होती. येस आपण तिसरी सुपर 6 मॅच आपण पाहतोय. RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट विरुद्ध बर्फानी बाबा. 56 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय RK फ्रीट आणि MJ स्पोर्ट्स. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी जातोय अजय पाटील. यावेळी थोडीशी वेगळी रणनीती तेजस आपण पाहतोय, कारण गॅसुद्दीन फलंदाजीसाठी आलेला नाहीये. शुभा मनसुबा म्हणायला हरकत नाही आहे सर, कारण संघ जेव्हा अडचणीत सापडेल तेव्हा कधीतरी संकटमोचक म्हणून त्याला धाडलं जाईल आणि तो कदाचित ठरवूही शकतो. ते मैदानात आल्यावर मात्र पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 9. 56 धावसंख्येचा पाठलाग करताना आणि खरं तर अर्थाने सुपर 4साठी अर्थातच सेमी फायनलसाठी लढत आपण पाहतोय. अख्तर शेख मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म याला मध्ये ताकदवर फटका, स्ट्रेट टू मिड ऑफ, धावबाद करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो होतोय आणि चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फुटबॉल खेळताना दिसतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. येस रॅलिंगवर जे हात ठेवून उभे आहेत त्याने कृपया आपण बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपली. खास करून गॅलरीमध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. रैलिंग के ऊपर हाथ मत रखना है, हाथ नहीं रखना है, ध्यान में रखना है. रैलिंग वर हाथ ठेवू नका. येस कारण ते मैदाचं सौंदर्य आहे याच्याकडे आपण नोंद घ्या. अगदी टॉप व्ह्यू आपण वरतून जाऊन बघा आणि तिथून जे सामना बघण्याचा आनंद आहे ना सर, तो काहीतरी वेगळाच आहे. अगदीच एवढं भारी क्षणचित्र दिसतं ना तिथून, एकदम सुंदर. षटक क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 11 या अंकावर. येस एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी 11 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात आहे, कारण 56 धावांचं जे लक्ष्य आहे आणि जेव्हा तुम्ही आस्किंग 100 आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करतात तेव्हा येणारी जी षटके असतात त्यामध्ये जो आवश्यक धावगतीचा एक मानसिक दबाव असतो तो कमी होत असतो. निश्चित रूपानं सर अगदी चांगली बॅटिंग होती. दुसरं षटक हाताळण्याकरिता विश्वनाथ जाधव आयकॉनला मात्र आणले गेलं आहे. चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्येही आपण ज्याच्याकडून पाहिली. येस विश्वनाथला आपण पाहू शकता. येस गोलंदाजी माफर गोलंदाज विश्वनाथ तयार. पहिला चेंडू स्विचिट खेळायचं होतं, लगा तो अबाद नाही तो बरबाद असा हा फटका कुठेतरी मात्र कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होता, थोडंसं बीट केलं गेलं. निर्धाव फेक सर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. हे खूप चांगला चेंडू होता, कारण खरं तर थोडासा खाली राहिला होता, कारण फलंदाजांनी जी अपेक्षा केली होती चेंडू थोडासा उसळलेला आणि त्यापासून रिव्हर्सचा फटका खेळता येईल पण तो खाली राहिला. येस गोलंदाज तयार. पुढचा चेंडू तोच प्रयत्न होता, पण माझं नावी आहे विश्वनाथ जाधव दाखवतोय
अगदी खेळून देत नाही आहे फलंदाजाला जाग्यावर उभं ठेवण्याचं काम. सर बघा टर्न होतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. हे पहिल्या चेंडूवर सागर पडलेने एक षटकार लागवल्यानंतर त्यानंतर कुठेतरी थोडासा संघर्ष करताना दिसतोय. येस गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंडू आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि बाद करण्याची संधी. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. जाईल तंबूच्या आसऱ्याला. हे पुन्हा मागे येण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही की फ्रस्ट्रेशनमध्ये आला की काय, कारण धाव घेण्याचा जो प्रयत्न केला आणि मागे सुद्धा आलेला नाही. चेंडू जर बघितला आपण जवळपास डावे यष्टीच्या अगदी जवळून निघून गेला होता. निश्चित रूपानं सर. आणि येस माइंड सेट करून कुठेतरी खेळावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या आव्हानाचं पाठलाग जेव्हा करताय ना फलंदाजांना आता डोकं थोडंसं शांत ठेवावं लागेल आणि पूर्ण सेट करून आता मात्र क्रिकेट खेळावं लागेल. थोडीशी घाई इथे मात्र पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आर.के. फ्री हिट आणि एम.जी. स्पोर्ट्स संघाकडून यासुद्दीन शेख. सर आपण म्हटलं होतं की यासुद्दीन शेख अजूनही आलेला नाही आहे, पण असं म्हणायला हरकत नाही आहे जिसका आता मुझे इंतजार. तो खेळाडू मैदानाच्या दिशेने आता मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळाडू आहे निश्चित रूपानं, ज्याची आतुरतेने वाट पाहत होते अनेक प्रेक्षक राजाही वाट पाहत होता. तो खेळाडू पोचलाय. अशा अपेक्षा आकांक्षा आता मात्र यासुद्दीनकडून कुठेतरी मात्र लागल्या असतील. गॅसुद्दीन शेखचं वैशिष्ट्य असं असतं की सिच्युएशननुसार फलंदाजी करतो, पण या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ती फलंदाजी करू शकेल का? कारण तुमचं नाव आहे, नाव मोठं आहे, परंतु अशा प्रकारची फलंदाजी तुम्ही योग्य वेळी करता का ते फार महत्त्वाचं असतं. निश्चित रूपानं सर एकंदरीत बघितलं तर आपण 56 धावांचं आव्हान पार करतायत आणि यासुद्दीन शेख आता मात्र त्याला टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि टिकून राहिल्यानंतर तितकीच ताकदीनं फलंदाजी करणं ही खूप महत्त्वाचं आहे. इस गोलंदाज विश्वनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू सुद्दीनच्या बॅटमधून निघाला आहे. हा चेंडू काउंटर लाईनच्या दिशेने धाव घेतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव घेतली आहे. 9 रनचा इशारा आलाय. धाव थांबवण्यात आली आहे. एका धावेत समाधान. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली आहे 12 या अंकावर. 4 चेंडू तर फेकले गेलेत. सर पहिल्या 3 चेंडूचा विचार करायचा झाला तर निर्धाव, तदनंतर निर्धाव, रनआउट आणि आता मात्र एक धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी विश्वनाथकडूनही होताना आता मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू सिंग डाऊन विकेट इथे मात्र खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. पुन्हाच एकदा फेक होईल. तोपर्यंत एस कलेक्शन होईल आणि घेऊन चेंडू पोहोचेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र पूर्ण होती आहे. 5 चेंडूचा खेळ तर संपुष्टात आला आहे. धावसंख्या अजूनही 13 या अंकावर. चांगली गोलंदाजी. सुभाष धुमाळ सर म्हणतात ना की विश्वनाथ जाधव ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट, आणि ते डायमंड कुठेतरी आता मात्र चमकायला सुरुवात झाली आहे मैदानात, कारण 5 चेंडू आत्तापर्यंत फेकल्यात आणि फक्त एक गडी बाद करून 2 धावा खर्च करून दिल्यात. आपण लाईव्ह स्क्रीनला पाहू शकताय विश्वनाथ जाधवला. अगदी क्वालिटी बघा सर. आमचे पंचही आहेत त्यांनाही आपण पाहू शकताय. विश्वनाथ जाधव आणि एक चर्चा होत असताना कानमंत्र दिला जातो आहे. त्या कानमंत्राचा फायदा इथून मात्र घेतला जाईल का? यस करेश मात्र त्या ठिकाणी आपला कानमंत्र देतोय आणि क्लिअरिटी बरं, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट आम्ही त्याला संबोधतोय. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून यूट्यूबवरनं ही स्पर्धा. येस नाव जरी प्रिन्स असलं ना तरी ते किंग आहेत लाईव्ह टेलिकास्टिंगमध्ये आणि निश्चित रूपानं चांगलं टेलिकास्टिंग होताना मात्र आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी 3ऱ्या पंचांना पाचारण केलेलं आहे. 3रे पंच संदेश किस्मतराव त्या ठिकाणी जात आहेत. येस निर्धाव फेक आहे. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर. सर थोडीशी हालाकीची परिस्थिती पाहायला मिळते टीम आर.के. फ्री हिट अँड एम.जी. स्पोर्ट्स संघाची, कारण तब्बल 2 षटकं संपलेत आणि आत्तापर्यंत फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 13 या अंकावर. बर्फानी बाबा ज्यावेळेला फलंदाजी करत असताना त्या संघाची धावसंख्या सुद्धा 15 धावा होत्या 2 षटकानंतर. आपण जर खेळ बघितला तर 56 धावांचं लक्ष आहे म्हटलं. अजूनही 13 धावा झालेल्या आहेत. 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 43. सर ते म्हणतात ना की सामन्याच्या विजयाचं तराजू अजूनही कोणाच्या बाजूने झुकलेलं नाही आहे. कोणाचंही पारडं अजूनही जड पाहायला मिळत नाही आहे. अजून समान परिस्थितीमध्ये आहे सामना. येणारे जसे जसे चेंडू कमी होतील तशी तशी सामन्यामध्ये रंगत ही अजून वाढत जाताना पाहायला मिळेल. आत्तापर्यंत फक्त 2 षटकं संपलेत. 3रं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतं. नाही तेजस्वी, या सामन्यामध्ये रंगतदार मॅच बघायला नक्कीच मिळणार आहे असं वाटतंय, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी होते, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते आणि एक चांगली रणनीती अख्तरला पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलेलं आहे.
कारण पहिल्या षटक खूप चांगलं हाताळलं होतं, भले 11 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, पण अख्तरवर विश्वास टाकलेला आहे. एक मॅच नक्कीच आठवण करून देईन हा चेंडू टाकल्यानंतर. हा चेंडू उजव्या बाहेरचा चेंडू शॉर्ट पॉईंटला प्लेसमेंट चांगलं होतं, तर अख्तरवर विश्वास टाकला. पहिल्या षटकामध्ये त्याने 11 धावा दिल्या होत्या. त्याच्याच वर्ल्ड कप 1983ची जी मॅच होती ना, विव रिचर्सने मदनलालला 3 चौकार लगावले होते त्या षटकामध्ये. तरीसुद्धा पुन्हा पुढच्या षटकामध्ये मदनलालला संधी दिली आणि त्या षटकामध्ये कपिल देव यांनी अप्रतिम झेल घेतला आणि विव रिचर्सची खेळी संपुष्टात आली. येस, अगदी 83 आपण मूवी पाहिला तर त्यामध्येही शेल आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी याचा फटका आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्प्याखेर क्षेत्ररक्षण होईल आणि तुम्ही सर ते अगदी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं तर वर्ल्ड कप आहे. निश्चित रूपानं आपण पाहू शकता. एक धाव येते धावसंख्या 15 या अंकावर. पंधरा धावा झाल्यात. 15 धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. अख्तर या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. येस, अजय पाटील आणि गॅसुद्दीन अशी जोडी खेळपट्टीवर. RK फ्री हिट अँड MJ स्पोर्ट्स विथ बर्फानी बाबा ही मॅच आपण पाहतोय. तिसरी सुपर 6ची मॅच आपण पाहतोय. जो संघ या ठिकाणी विजयी होईल तो संघ सुपर 4साठी क्वालिफाईड होईल, सेमीफायनलसाठी क्वालिफाईड होईल. याला फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. विश्वनाथ जाधव लॉंग ऑनला एक चांगला झेल आणि खरं तर अप्रतिम झेल या ठिकाणी समाप्त करतोय. अजय याची खेळी संपुष्टात आलेली आहे. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न अजय यांनी केला, पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. मात्र काय झेल घेतलेला आहे विश्वनाथ जाधव. जवळपास स्ट्रेटर होता आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला आला आणि झेल घेतला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. तुम्ही एखादा झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काळाटणी मिळते, झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं हे तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तिसरा मोहरा टिपला जातोय, धावसंख्या 15. नक्कीच ह्या मॅचमध्ये एक चांगला संघर्ष बघायला मिळेल. अटीतटीची मॅच बघायला मिळेल, कश्मकश बघायला मिळेल. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल असं या ठिकाणी वाटतंय. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे. स्वागत आहे. बंटी शेळके यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. अख्तर या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. विश्वास जो दाखवलेला आहे अख्तरवर, कारण पहिल्या षटकामध्ये जास्त धावा दिल्या, या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अख्तर करतोय. यानंतर गोलंदाजीने फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय. त्या ठिकाणी विश्वनाथ जाधव आहे, एक चपळ क्षेत्ररक्षक भिंत आहे खरं तर बर्फानी बाबाची. कमाल की बॉलिंग कर रहे हैं अख्तर शेख, बिल्कुल बैंग ऑन टारगेट. स्वागत है सुहानी शाम में आप सभी का. BPL सीज़न 3 में BC4 अल्ताफ बाली पायनियर स्पोर्ट्स क्लब और इस BPL के चेयरपर्सन मयूरेश विलास पाटिल जी की तरफ से 16 धावा झाले आहेत. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. अख्तर शेख हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याचं कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. देखिए बहुत कुछ डिपेंड है. RK फ्रीट, MJ स्पोर्ट्स का गैसुद्दीन शेख बहुत अच्छे टच में है, लेकिन अगर बर्फानी बाबा की बात करें तो विश्वनाथ जाधव और अख्तर शेख, दीज टू आर द ग्रेट बॉलर. अख्तर फुल टॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. डीप वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बन गए बी डिविलियर्स. शॉट की फिनिशिंग को देखिए, हैंड आई कोऑर्डिनेशन को देखिए, बॉटम एंड को देखिए, लाजवाब अफलातून स्ट्रोक. ये देखिए बिल्कुल AB का अंदाज और गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग आउट ऑफ पार्क, हाई एंड सम 6 रन.
दुसऱ्या अँगलमध्ये सुद्धा आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका खेळला. फुल टॉस चेंडू होता आणि ज्याप्रमाणे फटका खेळायला हवा तो फटका खेळलेला आहे. आणि खरं तर आवश्यकता होती, कारण धावा होत नव्हत्या, षटकाराची आवश्यकता होती. देखिए 23 धावा झालेल्या आहेत, 23. देखिए गौली सर, बीपीएल में गैसुद्दीन शेख ने अभी तक बहुत अच्छी बल्लेबाजी की है और ये वो मोहरा है जो कभी भी चल सकता है. 23 धावा झालेल्या आहेत, 23. कमाल का शॉट खेला था. आज मौसम बहुत ही सुहाना, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं और वैसे भी गुलाबी सर्दी का महीना चल रहा है. अगला मुकाबला मायरा स्पोर्ट बनाम एसके इंटरप्राइजेस. अगले मुकाबले की विजेता टीम कल पहला मुकाबला खेलेंगी इस मैच की लूजर टीम के साथ. आणि आपण पाहतोय आजपासून जर पाहतोय आपण मकर संक्रांत आहे, मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतोय. अर्थातच उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रवेश होईल, त्यामुळे कदाचित थोडीशी थंडीचा महिना कमी होण्याची शक्यता आहे. यस, बंटी शिल्के भी हमारे साथ हैं. आपका भी हार्दिक स्वागत है. नईम शेख जिला परिषद सदस्य, चंदू साहब भी हमारे साथ, आपका भी स्वागत. हमारे दूसरे करीबी साथी दूसरे भी नईम शेख मंच पे हैं, उनका भी स्वागत है. 23 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजून जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 3-3. ये गेंद बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि आखिर के 3 ओवर का फैसला. यावेळेला वाट अ शॉट, स्लॉक सिमचा फटका आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय, आउट ऑफ द पार्क. तारा मंडल में भेज दिया अख्तर शेख को. आइए देखते हैं पावर बैक स्ट्रोक. गेंद बल्ले से निकली, उस पर स्टैंप लगा हुआ था 6 रनों का, मोहर थी. ये देखिए विद टाइट, दूर कहीं आसमान में सितारों की सैर करती हुई गेंद धीरे धीरे अब जमीन पे आती हुई. मैसिव हिट, ह्यूज हिट. बल्ले का स्विंग देखिए कितना जबरदस्त है और पूरी ताकत को झोंक दिया था गैसुद्दीन शेख ने. 3 ओवर की समाप्ति पे अब रन बने 29. नेक टू नेट फाइट और 3 ओवर में जीतने के लिए 27 चाहिए. व्हाट अ मैच. बने रहिए हमारे साथ. यस, नेट टू नेट फाईट बघायला मिळते. 3 षटकामध्ये 29 आणि जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये 27. आणि ह्यानंतर समालोचन करण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे. धन्यवाद गौली सर. ये मैच जरूर गुल खिलाएगा. भिवंडी क्रिकेट पेज जो चलता है फेसबुक पे, उसके माजिद खरबे हमारे से जुड़ चुके हैं. स्वागत है आपका. अबुल्ले संसारी के बहुत ही करीबी दोस्त. और अबुल्ले संसारी के बारे में तो एक ही बात फिट होती है कि हम खुद तराशते हैं मनाजिल के संग मील, हम वो नहीं है जिनको ज़माना बना गया. खेल की शुरुआत ओमकार शेट्टे मेरे साथ जुड़ चुके हैं. गुलाबी सर्दी का महीना और चॉकलेटी बॉय. 3 ओवर में 27 रन चाहिए. ओमकार, ये मैच अब बहुत ही रोमांचक स्टेज में जा चुका है और इस स्टेज पे हम कह सकते हैं कि चौथा ओवर मरता क्या ना करता, क्योंकि बर्फानी बाबा को पता है कि गैसुद्दीन शेख जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, बिग बर्ड वहाँ पे मौजूद है, राकेश प्रभु, उन्होंने अपना मेन विपन विश्वनाथ जाधव, ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट को लगाया है. अगदी बरोबर. मॅच फार महत्त्वाची आणि समोर मैदानावरती आता पालघर वर्सेस पालघर ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती लढाई आहे विश्वनाथ जाधव. पालघरमधील धानिव गावचा सितारा ज्यानं पालघरला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेलं. बट पालघरच्या क्रिकेटला व्यावसायिक क्रिकेटमध्ये ओळख जर कोणी निर्माण करून दिली तर ते नाव राकेश प्रभू पोलार्ड. आता लढाईला मजा येणार आहे, कारण डावखुरा हाताचा राकेश प्रभू आणि उजवा हाताचा फिरकीपट्टू विश्वनाथ जाधव यांच्यातला बॅटल सुरू होत आहे. विश्वनाथ जाधव राइट आर्म राउंड स्टंप. राकेश प्रभु को वाइड यॉर्कर, लेट रिवेट था, जगह से बल्ला अड़ा दिया था बीडवे ऑफ स्टंप के बाहर. शाम बहुत ही सुहानी, सुनहरी धूप की चादर मैदान पे बिखरी हुई, ठंडी हवा के झोंके परशुराम टावरे स्टेडियम पे बहते हुए. जादव मुड़ते हुए.
राकेश को बल्ले के फेस को खोला, लेकिन बढ़िया फील्डिंग, बहुत जल्दी डिपिच गली में पहुंचे थे फील्डर। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ आरके फ्रीट एनएमजे स्पोर्ट्स का 30 रन 3 विकेट। यहाँ से 26 रन और चाहिए बची हुई 16 गेंदों पर। भरपूर काही मॅचमध्ये बाकी आहे, रन्स बाकी आहेत, बॉल बाकी आहेत, विकेट हातामध्ये बाकी आहेत आणि अजूनही BPL ची फायनल बाकी है। तो सिर्फ झांकी है, कल की पूरी किताब खुलनी अभी बाकी है। 2 टीमें जॉय कुमार और पायनियर पहले ही टॉप 4 में पहुंच चुकी है। इस मैच की विजेता टीम भी पहुंच जाएंगे। विश्वनाथ यादव फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी। आप देखना ये कि मैच छूटा है या कैच छूटा है। स्ट्रेट फॉरवर्ड कैच था और डीपी स्क्वायर लेग पे थे खिलाड़ी। क्या कहेंगे इस कैच छूटने के बारे में? पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच। आणि जीवनदान कुणाला दिलाय? गैसुद्दीनला, ज्यांना आधीच मैदानावरती आपल्या येण्याची दखल घेण्यास सगळ्यांना भाग पाडले। 2 षटकार ज्यांना दाखवलेत त्या गैसूला दिलेलं जीवनदान। विश्वनाथ यादव ड्राइव किया, बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑन थोड़ा स्ट्रेटिश था, 1 रन आता हुआ। ये मैच धीरे धीरे बहुत ही फोटो फिनिश की तरफ बढ़ रहा है, शाम को रंगीन कर रहा है, BPL में रंग भर रहा है। मुकाबला चलता हुआ बर्फानी बाबा टिमगर और आरके फ्रीट एनएमजे स्पोर्ट। किसके शाम होगी? देखिए शाम जश्न वाली। बिल्कुल, क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है। शाम तो होना चाहिए उन यादों के साथ जो डॉक्टर बशीर बदर के अशारों में है। विश्वनाथ यादव, गैसुद्दीन के लिए ऑन साइड के फील्ड को अब ज्यादा कस दिया गया है। ओ बढ़िया बाउंसर, कान के पास से जाता हुआ गैसुद्दीन के गुड इवनिंग कहता हुआ। जबरदस्त गेंद, टेक ऑफ क्या किया गेंद ने। 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील करण्यात आला। क्रिकेटमध्ये बाउन्सर महत्वाचा आणि विश्वनाथ जाधवनं तो टाकलाय गैसुद्दीन शेखला। विश्वनाथ यादव गेसू को स्विच हिट खेला है, पीछे खिलाड़ी है और बढ़िया कैच और गैसुद्दीन शेख आउट। बड़ी विकेट, बड़ी मछली फंस चुके हैं जाल में और मुकाबला भी फंस चुका है। मजा येईल आता मॅचला। विश्वनाथ जाधवला ज्यासाठी कॅप्टननं आणलं आणि त्याचा विश्वास सार्थ ठरवत असताना आणि मॅच रंगात आली आहे। षटकं संपली आहेत मैदानावरती आतापर्यंत 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा 32ला विकेट देखील गेले 4 आणि आता बॉल बाकी आहेत मैदानावरती 12 आणि टार्गेट मैदानावरती आपण पाहिलं 56च आहे, म्हणजे 12 चेंडू 24ची गरज आहे। सामने जो बच्चे हैं तुरंत ही आपको हट जाना है वहां से। वॉलेंटियर्स वहां आ रहे पायनियर के, यस, जाके स्टैंड में बैठे। अब 2 ओवर में कितने चाहिए साहिबा? 24 रन। क्या ओवर खत्म किया विश्वनाथ यादव ने। 2 ओवर 24 रन। बात शाम की हो रही थी और डॉक्टर बशीर बदर कहते हैं कि मैं एहतियातन उस गली से कम गुजरता हूँ, मेरी खातिर कोई मासूम क्यों बदनाम हो जाए और उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दे, ना जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए। लेकिन BPL की ये शाम बहुत ही सुहानी। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए दर्शन पाटिल, मैन फ्रॉम वडगर, और जेनविन इन कटर गेंदबाजी के लिए काफ़ी जाने जाते हैं। इससे पहला जो BC4 का सीज़न था उसमें 2 मरतबा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे दर्शन। राइट आर्म ओवर द विकेट, खींच के मारने की कोशिश, टाइमिंग नहीं सही, खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद मिड ऑन पे आ गई। 2 रीज़न थे, एक तो बल्ले का मुंह जल्दी बंद कर लिया था और दूसरा गेंद रुक कर आई थी। आणि स्लोवर वन फिंगर रोल करताना दर्शनचा पाहायला मिळाला लेफ्ट आर्म बॅटर
राकेश प्रभू समोर. अब तक 56 नाना पाटेकरचा सिनेमा जितका सुपर डुपर हिट होता ना भावे सर, हे टार्गेट पण तितकंच सुपर डुपर हिट होत आहे सुपर से ऊपर भिवंडी प्रीमियर लीग मध्ये. दीपेश माली सर दर्द वाले बैट्समैन जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं, ये दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. लाइन ऑफ मानकोली. ओ क्या गेंद थी, क्या गेंद थी वहां पर, कट के अंदर की जानी भाई. सवाल पूछा हाउ इज दैट लेग बाय. क्रीज के कोने से किया था. बहुत बढ़िया निर्णय अंपायर का, क्योंकि लेग स्टंप को मिस कर रही थी गेंद. अंपायर पे कोई भी अंपायर से आर्ग्युमेंट्स नहीं करेगा. आणि अगदी चांगला निर्णय. विकेटला मिस केलं असतं बॉलनं, ज्या अनुषंगानं चेंडू बाहेर निघत होता. हा ॲक्शन रिप्ले आपल्या समोर या पुन्हा एकदा पाहू. प्रिन्स मूवीजला आपण रिक्वेस्ट करू की येऊ द्या ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. दर्शन पाटील आले ओव्हर द विकेट. यस, क्योंकि लेग स्टंप गेंद कट के अंदर की जानिब आ रही थी. डीआरएस में हम अक्सर देखते हैं कि इस तरह की गेंद लेग स्टंप को मिस कर जाती. इम्पॅक्ट देखील आउटसाइड ऑफ. दर्शन स्विंग एंड मिस. क्या गेंद है, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए बहुत घातक गेंदबाजी करते हैं दर्शन पाटिल. फिर क्रीज के कोने से किया. काफी स्विंग भी था और रफ्तार भी थी और बाउंस भी था. अगर मैं सही हूं तो आज के दिन का बॉल ऑफ द डे कहना कोई गलत नहीं होगा, क्योंकि सामने राकेश प्रभु को डाली हुई एक गेंद थी. एग्जैक्टली और बीपीएल की डिलीवरी ऑफ द डे आर्यन भुईर ने की थी जब इन कटर पे बोल्ड किया था बैट्समैन को. डिलीवरी ऑफ द बीपीएल सीजन 3. दर्शन स्विंग एंड मिस. ये गेंद बैठ गई. राकेश प्रभु भी हैरान है, या तो गेंदें उछल रही है या तो बैठ रही है. ये देखिए सबमरीन गेंद, सरपंडी चेंडू. आणि आता दबाव वाढलाय. आता मॅच मैदानावरती ती संपली नाहीये. सामना अजूनही आपण पाहिलं तर रिक्वायर रनरेट ते थोडंसं दूर चाललंय, तर मग ते मेंटेन ठेवावं लागेल राकेश प्रभूला. पिछली 10 गेंदें बर्फानी बाबा के हक में गई है. इस मर्तबा तान दिया आसमान में, कह दिया नहीं चलेंगी रनबंदी. 6 रन. गजब का शॉट. खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर. 6 रन से उछलता हुआ स्कोर 40 पे पहुंचा है. अब 16 रन चाहिए 7 गेंदों पर. मैच बन गया है. छक्के के साथ बता दिया राकेश प्रभु पोलार्ड ने, धूप अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, मैं भी ओ हूँ जहां मुश्किल शर्मिंदा है. और मैच अभी खत्म नहीं हुआ. षटकार आलाय, 2 डॉटचं दिलं प्रति उत्तर आणि त्यानंतर मैदानावरती समीकरण. 7 बॉल 16 रन. जबरदस्त मेरा साथ निभा रहे ओमकार शेट्टे. आजकल कमेंट्री के साथ उनकी कविताएं भी काफ़ी फेमस हो रही है. सिर्फ मुझे डर ये है कि वो किसी से ये ना कह दे कि मैं कहीं कवि ना बन जाऊं, तेरे प्यार में है कविता. नहीं, ऐसा कभी नहीं होगा. ये डगआउट दिखाया जा रहा है जहां पर अभी भी श्योर नहीं है. गैसुद्दीन को देखिए, सुभाष ठाकरे को देखिए. इस मर्तबा बढ़िया वापसी, छोटी बैकलिप से पुश करो और खुश रहो. चुरा लिया है तुमने जो रन को. अब मैच बन गया है. 6 गेंदे और जीतने के लिए 15 रन. दर्शनचं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना, त्याला मी एक क्रिकेटचा मानाचा सलाम देईल, हॅट्स ऑफ करेल. कारण त्याला माहिती आहे आता राकेश प्रभूनं मागचा 6 टाकलाय, आपण 2 फिरवले तो डॉट झालाय, आपण त्या बेसिकवरती गेलो तर बाटा देखील तिकडे तयार आहे. त्यानं लास्टपर्यंत बॉल रिलीज केला नव्हता. लास्ट मुवमेंटला ज्यावेळी त्यानं पाहिलं की फलंदाज शॉर्ट ऑफ लेनसाठी रेडी आहे, बॅकफुटला जाऊन थांबलाय, त्यानं बॅट अँड पॅडमध्ये स्विंगिंग यॉर्कर टाकला आणि तिकडनं शांत ठेवलं. हे ज्यावेळी तुम्हाला जमतं ना, एक स्टेप तुम्हाला पुढे राहायचं असतं ॲज अ बॉलर बॅट्समनपेक्षा, ॲज अ बॅटर तुम्हाला बॉलर्सपेक्षा. आणि एक सिंगल आली, 5 षटकं संपली, रन झालेत 41, विकेट गेले 4, बॉल बाकी 6, रन बाकी 15. 6 गेंदे 15 रन. अगर पहली या दूसरी गेंद पर बड़ा शॉट आया तो बर्फानी बाबा दबाव में आएंगी, और पहली या दूसरी गेंद पे विकेट आ गया तो आरके फ्रीट एमजे स्पोर्ट दबाव में आ जाएंगी. माजिद खरबे आपका स्वागत है.
आणि दोन्ही फिनिशर मैदानावरती बॅटिंग करतात. दीपेश माळी आणि त्याच्या सोबतीनं राकेश प्रभू. कहा जाता ना भावे सर, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो बीपीएल को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले मेरे दोस्तों, वक्त जरूर बदलता है. ती वेळ कोण बदलवेल? बॅटिंग करताना राकेश प्रभू आणि त्याच्या सोबतीनं दीपेश माळी, की गोलंदाजीमध्ये शेवटच्या षटकात विश्वास ठेवण्यात आला. गोलंदाज दीपक मडवी, अनुभवी खेळाडू आहे आणि सध्या इन फॉर्म. दीपक मडवी, हर्ट ऑफ भिवंडी. बिल्कुल, पिछले मैच में उन्होंने 1 ओवर 4 रन और 2 विकेट लिए थे, मैन ऑफ द मैच रहे थे. डेथ ओवर में आजकल लकड़ी तोड़ गेंदबाज है, लेकिन ये डगर दीपक मडवी के लिए भी आसान नहीं, क्योंकि प्रेशर है. और देखना है कि हार्ट ऑफ भिवंडी क्या कोई हार्ट टचिंग ओवर करते हैं, या फिर राकेश प्रभु बताते हैं कि उनका कद भी लंबा है और उनके इरादे भी ऊंचे. मोठ्या उंचीचा, मोठ्या स्वप्नांना क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या क्रिकेटमधनं जिवंत ठेवणारा नाव राकेश प्रभू. पालघरच्या क्रिकेटचं पुस्तक जेव्हा जेव्हा लिहिलं जाईल ना, राकेश प्रभू नावाची एक वेगळीच तुम्हाला कहाणी पाहायला मिळेल. दीपक मडवी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, सामना करेंगे राकेश प्रभु. ओ बढ़िया गेंद, स्विंग एंड मिस. गुड लेन पे थी और आंखें बंद करके शॉट खेला था, ब्लाइंड स्विंग. कमाल की गेंद. पिचअप कितना अच्छा था, लाइन कितनी अच्छी थी. 5-15, 5 गेंदे 15 रन. व्हाट अ मैच. दीपक की गेंद, और इस मर्तबा देखना है, गेंद चली गई है, बहुत तेज निकल गई है. फ्लैट 6. और ये 6 के साथ वापस मुकाबले में आती हुई टीम परत आला सामन्यामध्ये. राकेश प्रभूच्या षटकारानं संघ आर के फ्री हिट अँड एम जे स्पोर्ट्स. सामन्याची रंगत वाढली आहे. 6-15 करायचे होत्या. पहिला डॉट, त्यानंतर 6, 4 बॉल 9 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. राकेश प्रभू की दीपक मडवी, कोणाचा अनुभव या ठिकाणी जिंकेल, कोण आपल्या संघाला सुपर 4 मध्ये घेऊन जाईल. देखिए 4 गेंदे 9 रन. अगली गेंद अगर विकेट या डॉट आती है तो फिर हम कह सकते हैं कि पड़ला फिर भारी होगा बर्फानी का. लेकिन अगर बड़ा शॉट आएगा तो फिर सेमीफाइनल के दौर को खोलने जाएंगे आर के फ्रीट और एमजे स्पोर्ट. दोनों टीम को पता, मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते हैं. आणि ते रस्ते आज बनत नसतील तर तुम्हाला बनवावे लागतील. रस्ता शोधत नसेल तर तुम्हाला सापडावा लागेल. आणि मैदानावरती एखादं गुगल सर्च करून विक्ट्री काय तुम्हाला मिळणार नाही. मैदानावरती जर तुम्हाला विजय हवा आहे, सेलिब्रेशन करायचं आहे, त्यासाठी आपल्या जिद्दीनं, हट्टानं मैदानावरती संघर्ष करून लढावं लागेल आणि किल्ला सर करावा लागेल. भिवंडी प्रीमियर लीगचा दीपक मडवी प्रभु को फिर खेल दिया ऑन साइड में, बल्ले के अंदर लगी है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी, उनका थ्रो पहुंचा है, कलेक्ट नहीं कर पाए. 2 रन पूरे. दबाव. 3 गेंदों में 7 रन. लेकिन एक बात का ध्यान रखें कि मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. जीव मुठीत घेऊन धावला होता राकेश प्रभू. त्याला माहिती होतं इथे विकेट जाण्याचा धोका आहे, तरी देखील धोका त्यानं पत्करला. आणि आयुष्यात धोके पत्करणारे देखील मोठे होतात. आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर समीकरण त्या स्टेजला बॉल बाकी आहेत मैदानावरती अजूनही इथनं 3 आणि जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 7. आता पारडक कदाचित जर राकेश प्रभू 3 बॉल इथनं फेस करतोय तर स्ट्रॉंग आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं. आर के फ्रीट अँड एम जे स्पोर्ट्सचं एखादा डॉट आला तर पलटवार बर्फानी बाबा टेमघर हा संघ देखील मैदानावरती करेल. 3 चेंडू 7 धावा. देखिए ओमकार, दीपेश माली से राकेश प्रभु ये कह रहे हैं कि स्ट्राइक मैं ही लूंगा. दूसरे रन के लिए उनको बिल्कुल जिस एंड पे वो आ रहे थे, काफ़ी जोखिम बड़ा रन पूरा किया था. दीपक मडवी राकेश प्रभु को ऊपर लगी है, हवा में आउट. राकेश प्रभु, कहानी में ट्विस्ट और मैच होता हुआ सुपर 8. सुपर से ऊपर प्रीमियर लीग, भिवंडी प्रीमियर लीग. आणि आज एकही सामना एकतर्फा होत नाहीये, कारण आज मॅचेस अगदी क्लोज टू क्लोज, नेट टू नेट, रफ अँड टफ एन्काउंटर्स मैदानावरती सुरू झालेत. कारण आता सुपर 6 मध्ये जाण्याचं ड्रीम्स घेऊन
प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडू आपल्या फ्रँचाइजसाठी दाखल झालाय BC4 अँड अल्ताफ शेख बाली प्रेझेंट्स भिवंडी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये 2 गेंदों में 7 रन, ये सुपर 6 की लड़ाई है। सुपर 6 में खेलने के लिए आपके पास सुपर परफॉर्मेंस चाहिए, क्योंकि ये जो लीग है उसी का नाम है सुपर से ऊपर लीग। 2 गेंदे 7 रन, नए बैट्समैन विक्की मात्रे, रन मशीन ऑफ भिवंडी। रन मशीन को एक ही चारा रह गया है, रन बनाने होंगे। क्या मुकाबला हो रहा है, सांप और नेवले की लड़ाई ओमकार आपने देखी होंगी। आखिर में एक अपना रास्ता लेता है। यहाँ तो जिद्दी क्रिकेट है, दोनों टीमें हार मानने तैयार नहीं, लेकिन एक मैदान में एक ही तलवार रहती है। दीपक मडवी, विक्की को घूम के मारने की कोशिश, दीपेश माली ने एक ही रन लिया है। और आपकी मालूमात के लिए कि इस ग्राउंड पे BC4 सिटी क्रिकेट में दीपेश माली गोल्डन 6 लगा चुके हैं। 1 गेंद 6 रन। अनेक वेळा हा कारनामा त्यानं त्याच्या आयुष्यात केलाय, पण आज तो पुन्हा पुन्हा केला जाईल का? दीपेश माळी मैदानावरती हिरो बनेल की जी बॉलिंग जी मेहनत मैदानावरती केली आहे बर्फानी बाबा टेमगर संघानं आणि गोलंदाज दीपक मडवीनं, आणि त्याच्यातून आनंद विजयाचा त्या टीमला दीपक मडवी मिळवून देणार। 1 बॉल 6 रन। यस, बंटी छिलके ने कहा है कि गोल्डन 6 लगा दें तो 1000 रुपये का इनाम उनकी तरफ से दिया जाएगा। ये मुकाबला अब बर्फानी बाबा RK फ्रीड MJ स्पोर्ट नहीं, बल्कि दीपक मडवी और लॉइन ऑफ मानकोली दीपेश माली के बीच में। दबंग दीपू, दीपक मडवी लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आ रहे हैं, अनुभव बहुत ज्यादा है उनके पास। दीपेश माली को बढ़िया देखना है, वाइड। मैच अभी बचा है, अगर चौका लगा तो सुपर ओवर। क्या वापस जाएगा सुपर ओवर में ये मैच? नहीं, समय तो इसकी इजाजत नहीं देता है, लेकिन बहरहाल मेरे और आपके कहने से कुछ नहीं होता है। वो जो शेर है ना कि मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। 1 गेंद और रन चाहिए 5 जीतने के लिए। सुपर ओवर के लिए 4। क्या मैजिकल बाउंड्री, गोल्डन 6 और मैजिकल बॉल। दीपक मडवी हेलीकॉप्टर स्ट्रोक, 1 रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, लेकिन इस मैच को अब जीत लिया यहाँ पर बर्फानी बाबा टेमगर ने। अभिनंदन दिनेश चौधरी, महेश चौधरी एंड ऑल टीम। हार्ड लक RK फ्रीड MJ स्पोर्ट, हार्ड लक फुरकान बुबेरे एंड रजी कुवारी। अतिशय चांगली मॅच मैदानावरती रंगली। लगेचच आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी। सध्या भारत विरुद्ध श्रीलंका मॅच देखील मैदानावरती आपण पाहिलं तर सुरू आहे आणि नॉट आउट किंग कोहली बॅटिंग करतो 91 वरती आणि शुभम गिलचं अप्रतिम अर्धशतक शतक भारतासाठी आलंय। आइए दोस्तों, इस वक्त पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर बढ़ रहे हैं और प्रेजेंटेशन बॉक्स में कोइनकर रेशमा मेकर। थैंक यू सो मच। नमस्कार, आदाब, केम छो, कस काय एंड अ वेरी वार्म वेलकम। सभी का स्वागत है फिर से एक बार BC4 एंड अल्ताफ शेख बाली प्रेजेंट्स भिवंडी प्रीमियर लीग सीजन 3 में।
हम आभारी है एडवोकेट मयूरेश विलास पाटिल जी का जो हमारे चेयरपर्सन है। थैंक यू सो मच टू यू ऑल्सो। हम आभारी है हमारे सारे टीम ओनर्स का, फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया। और हम आभारी है हमारे सारे स्पॉन्सर्स का जिनकी वजह से आज आप हमारी प्रीमियर लीग देख रहे हैं। यस, मैन ऑफ द मैच है विश्वनाथ जाधव। 2 ओवर बहुत ही इकोनॉमिकल गेंदबाजी, 5 रन और 1 विकेट और 2 रन बनाए। मैं इमरान भाई, जावेद भाई और माजिद खरबे, आप तीनों से रिक्वेस्ट करता हूं कि आपको हमारे प्रेजेंटेशन पार्टी का हिस्सा बनना है। आप सभी का स्वागत है भिवंडी प्रीमियर लीग सीजन 3 में। बंटी शिल्के आपको जुड़ जाना है, बहुत मशहूर पर्सनैलिटी, क्रिकेट जिनके खून में बसा हुआ है। वेलकम एंड वेलकम विश्वनाथ जाधव। आइए विश्वनाथ जाधव, एक्सीलेंट बॉलिंग। आइए सबसे पहले माजिद खरबे, भिवंडी पेज जो क्रिकेट का चलाते हैं, उनके हाथों से हम आपको आपकी गेंदबाजी के लिए ये गोल्ड मेडल पिना रहे हैं। अब इमरान भाई और जावेद भाई, आप दोनों को साथ आना है। रोकड़ा रास्ता, मांगीलाल पालीवाल का 1000 रुपया कैश और ये चेक हम आपको दे रहे हैं। कहते हैं कि पैसे कमाने का मांगीलाल का एक ही रास्ता, रोकड़ा रास्ता। अब ओम जिम, जहाँ पे आपकी फिटनेस को बरकरार रखना है तो ओम जिम सावतना का जाइए। साईनाथ बजा के स्पॉन्सर ये खूबसूरत ट्रॉफी जो किरोली के उद्योगपति हैं देने जा रहे हैं बंटी शिल्के, हमारे बहुत ही करीबी दोस्त बंटी। बहुत बहुत शुक्रिया प्रेजेंटेशन पार्टी से जुड़ने के लिए तमाम मेहमानों का। फर्स्ट ऑफ ऑल मैनी कॉन्ग्रेचुलेशन विश्वनाथ जाधव। कहते हैं कि जब बड़ा खिलाड़ी मैन ऑफ द मैच पाता है तो फिर सवाल पूछने का भी एक अलग ही मज़ा रहता है। टू बी ऑनेस्ट, आखिर तक लगा नहीं था कि मैच कौन जीतेगा। जब 2 सिक्सर लगे थे, गैसुद्दीन ने लगाए, उसके बाद आपको लगाया गया, उनका कैच छोड़ा गया, क्या लग रहा था कि वहाँ कहीं ऐसा ना हो जाए कि एक गलती से मैच चला जाए? जी ऐसा लग रहा था, क्योंकि तीसरा ओवर मैं खुद बोला कि मैं डालता हूँ, क्योंकि 18 बॉल 27 मांगता था और सामने वाले को प्रेशर देने का था, तो मेरा ओवर बहुत इंपॉर्टेंट था, तो मैं खुद मांग के लिया और अच्छा गिर गया। और गेसू का कैच छोड़ा था तो हमको थोड़ा प्रेशर था, लेकिन लास्ट बॉल पे विकेट मिल गया, थोड़ा प्रेशर हट गया। विश्वनाथ, वेळ कमी आहे, मी फक्त हेच विचारेन, बॅक टू बॅक तुला मॅन ऑफ द मॅच भेटत आहेत, असं वाटतंय का हे BPLचं सीझन एकदम लकी ठरलंय? मी लकी ठरली आणि हा जो ग्राउंड आहे तो सुद्धा तुला लकी ठरलाय? नाही, ग्राउंड तर लकीच आहे, कारण गेल्या टायमाला 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेले आणि या सीझनमध्ये पण 3 मॅन ऑफ द मॅच घेतले. खूप लकी आहे ग्राउंड. काय सांगायचं, आजचा 7वा दिवस आहे, पीच बद्दल काय सांगशील? म्हणजे अजूनही पीच कशी आहे? नाही, विकेट आहे पहिल्या दिवसापासून आहे तशीच आहे, अजून काय विकेटला झालं नाही. विकेट खरंच खूप सुंदर बनवली आहे. बिल्कुल, बहुत बहुत धन्यवाद। कमेंट्री बॉक्स में चलने से पहले रेशमा, सबके लिए अगर आप लकी साबित हुए तो फिर हारेगा कौन? चलिए बढ़ते हैं आगे कमेंट्री पैनल के पास। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी, आपको 2000 रुपये का इनाम है जो बंटी शिल्के के हाथों से हम दिनेश चौधरी ने ये इनाम आपको दिया है। क्या बात है, दीपक मडवी के आजकल सितारे बड़े चमक रहे हैं, सिर्फ यहाँ नहीं बहुत कई जगह चमक रहे हैं। इट्स ओवर टू कमेंट्री बॉक्स। यस, खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे आणि खूप खूप धन्यवाद रेश्मा मयेकर. तर वळणार होता आजच्या दिवसातली लास्ट मॅच SK एंटरप्राइजेस विथ द माहेरा स्पोर्ट्स, 2 संघादरम्यान ही मॅच.